या सर्वांचं आम्ही व्यासपीठावर स्वागत करत आहोत। आगतम स्वागतम सुस्वागतम। ग्रामीण भागातील महिलांना विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, त्यांच्या कौशल्याला बाजारपेठ मिळावी आणि स्वयंसहाय्यता गटाच्या माध्यमातून आर्थिक प्रगतीला चालना मिळावी या उद्देशानं या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि मी माननीय कुलदीप उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान सोलापूर अंतर्गत मिनी सरस प्रदर्शन रुक्मिणी महोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तसेच सोलापूर जिल्ह्याचे आपले पालकमंत्री माननीय नामदार श्री जयकुमार गोरे सर, उपस्थित सर्व मान्यवर, आपले जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महोदय, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त महोदय तसेच सर्व अधिकारी पदाधिकारी आणि व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर तसेच समोर उपस्थित असणाऱ्या उमेद अभियानमधील सर्व महिला भगिनींनो, बंधूंनो तसेच पत्रकार बंधू, सर्वांना या कार्यक्रमामध्ये स्वागत। उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान सोलापूर अंतर्गत ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेले हे अभियान आज जिल्ह्यात परिवर्तनाची नवी दिशा निर्माण करत आहे। सोलापूर जिल्ह्यात उमेद अंतर्गत एकूण 25,735 महिला बचत गटाची स्थापना करण्यात आली असून त्यामधून सुमारे 2,52,130 महिलांचे संघटन घडविण्यात आले आहे। तसेच 1,349 ग्रामसंघ आणि 69 प्रभाग संघाची स्थापना करून महिलांची सामूहिक नेतृत्वाची भक्कम रचना उभी करण्यात आली आहे। या संघटनात्मक बळामुळे महिलांना सामाजिक व आर्थिक निर्णय प्रक्रियेत सक्रिय सहभागाची संधी मिळाली आहे। आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेनेही अभियानाने प्रभावी कामगिरी केलेली आहे। आतापर्यंत 23,018 पात्र समूहांना सुमारे 34 कोटी रुपयांचा फिरती निधी वितरित करण्यात आले असून 14,734 समूहांना 88 कोटी रुपया CIF देण्यात आलेले आहे। मागील 5 वर्षात बँक कर्ज वाटपात उद्दिष्टापेक्षा जास्त बँक कर्ज वाटप करण्यात आले असून यावर्षी 279 कोटी उद्दिष्ट असताना आतापर्यंत जवळपास 340 कोटीच्या बँक कर्ज वाटप करण्यात आलेले आहे। याचबरोबर लखपती निधी योजना अंतर्गत महिलांना वार्षिक किमान 1 लाख रुपयापेक्षा अधिक उत्पन्न मिळवून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून आतापर्यंत 1,91,754 महिलांना लखपती निधी बनवण्यात आलेले आहे। जिल्ह्यात 450 उत्पादक संघाची स्थापना करून महिलांच्या उद्योग व्यवसायांना चालना देण्यासाठी 6 कोटी रुपयाची निधी वितरित करण्यात आले। तसेच उमेद अंतर्गत 15 महिला शेतकरी उत्पादक कंपन्या कार्यरत असून त्यातून विशेषतः पंढरपूर, माळा, करमाळा आणि सांगोला या तालुक्यामधील बचत गटाने आंतरराष्ट्रीय क्षेत्रावर पण आतापर्यंत निर्यात करून कोट्यवधी रुपयांची उलाढाल साधली आहे। स्मार्ट प्रकल्प अंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यात महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त 9 प्रकल्प आपल्या जिल्ह्यात सुरू आहे। याशिवाय रुक्मिणी मिनी शॉपिंग मॉल, नारी शक्ती प्रभाग संघ तसेच पंढरपूर तालुक्यात कोल्ड स्टोरेज सुविधा तसेच उमेद मार्ट या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये 172 उत्पादन उपलब्ध करून देण्यात आले आहे। महिलांच्या उत्पादनांना 365 दिवस व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी भव्य एक उमेद माल महाराष्ट्र राज्याने आपल्याला 20 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून त्या काम प्रगतीपथावर आहे। ही सगळी केवळ आकडेवारी नसून ग्रामीण महिलांच्या आत्मविश्वासाचे, कष्टाचे आणि स्वावलंबनाच्या प्रवासाचे प्रतीक आहे। उमेद अभियान हे खऱ्या अर्थाने महिलांच्या सक्षमीकरणाचे, ग्रामीण विकासाचे आणि आत्मनिर्भरतेचे प्रेरणादायी उदाहरण आहे। चला आपण सर्वजण मिळून या अभियानाला अधिक बळ देऊया आणि सशक्त समृद्ध ग्रामीण महाराष्ट्र घडवूया। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। बचत गटांना अर्थसहाय्य
उपलब्ध होण्यासाठी ही आर्थिक मदत आपण करत आहोत. माननीय पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांच्या हस्ते महिला स्वयंसहाय्यता समूहांना सामुदायिक गुंतवणूक निधी आपण उपलब्ध करून देण्यात आलेला. आपण हा निधी देत आहोत. याची रक्कम 2,25,00,000 रुपये आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. 2 कोटी महिला फेडरेशनचं जे आहे ते पहिल्यांदा आपण करत आहोत. अक्कलकोट तालुक्यातील सर्व टीमचा देखील आपण चांगलं काम त्यांनी केलेलं आहे, त्याबद्दल त्यांचा सत्कार करणार आहोत. ग्रामीण विकासाचे हे काम त्यांनी केलेलं आहे. त्यानंतर बार्शीच्या टीमला देखील वरती यायचं आहे, करण्यात आलेलं आहे. ग्रामीण भागातील महिलांना सक्षमी करण्यासाठी, त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी केलेलं आहे. आणि त्यामुळं आपण पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे साहेब आहे, मंगळवेढा तालुक्यात अतिशय सुंदर काम उमेदच्या या टीमनं केलेलं आहे. त्यानंतर माळशिरसच्या टीमनं वरती यायचं आहे. स्टेजच्या माळशिरस नंतर मोहोळ तालुक्याची टीम व्यासपीठावरती यायचं आहे. पंढरपूर तालुक्याची टीम ज्यांनी उमेदसाठी अत्यंत मोलाचं काम केलेलं आहे. दक्षिण सोलापूरची टीम सत्कार स्वीकारत आहे. यानंतर पंढरपूरची टीम उमेदसाठी अत्यंत महत्त्वाचं मोलाचं काम केलेलं आहे. महिलांना सक्षमी करण्यासाठी, एकत्रित करण्यासाठी समूह गट स्थापन करणं, त्यांना त्यांच्या केलेल्या कामावर कौतुकाची थाप देण्यासाठी आज आपल्या व्यक्तींनी, या टीमने अतिशय सुंदर असं काम यासाठी केलेले आहे. सांगोल्याची टीम पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार स्वीकार. 69 प्रभाग संघ काम करतात. आता माझं तर म्हणणं आहे शिवसाहेब, हे प्रभाग संघ तालुका निहाय तर गावागावात तयार झाले पाहिजे. कारण आमचे अनेक बचत गट या ठिकाणी आहेत. एका गावामध्ये किती बचत गट आहेत? 8, 7, 70. एकेका गावात 70 बचत गट आहेत. जेव्हा एवढे मोठे बचत गट आहेत तेव्हा प्रभाग संघ सुद्धा गावागावात तयार झाला पाहिजे. अशा पद्धतीची भूमिका घेऊन आपल्याला काम करायला लागेल. आता आपण बघतोय अनेक महिला आता खाद्यपदार्थाच्या पुढे जाऊन वेगवेगळे व्यवसाय आता करायला लागल्या. स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा मार्ग शोधायला लागल्या. आपण बघितलं, मी परवा सातारा आमच्या मिनी सरतचा जो आपला महोत्सव झाला त्यामध्ये काही प्रभाग संघांना आम्ही ट्रॅक्टरचं वाटप केलं आणि त्यामध्ये आमची भगिनी स्वतः ट्रॅक्टर चालवायला बसली होती. बहीण आमची स्वतः पायावर उभे राहून ट्रॅक्टर चालवायचं नियोजन करते आणि स्वतःच्या ताकदीवर स्वतःचं जीवन घडवण्याची क्षमता ठेवते. अगदी आपण बघितलं असेल ग्रामीण भागामध्ये दूध व्यवसाय असेल, आता त्याही व्यवसायाला बळ देत असताना आपल्या घरात दूध डेअरी चालतेच, आपल्या घरात आहेत, परंतु आमची स्वतःची दूध बँक तयार झाली पाहिजे. म्हणून आपण बघतो त्याही ठिकाणी दूध व्यवसाय करणाऱ्या महिला, अनेकांचं म्हणणं असतं आम्ही काय शेळ्या मेंढ्याचा व्यवसाय करावा का? पण मी तुम्हाला अभिमानानं सांगेन, आज शेळी मेंढी व्यवसायात जेवढा पैसा मिळतो तेवढा दुसऱ्या कुठल्याही व्यवसायामध्ये मिळत नाही. आपण जर शेळ्या मेंढ्या घेऊन जर ग्रुपमध्ये आपण त्याचं पालन केलं तर मला वाटतं सगळ्यात जास्त पैसा मिळवून देणारा हा व्यवसाय आहे. आपण सगळ्या महिला भगिनींनी एकत्र यावं आणि त्याही व्यवसायामध्ये लक्ष द्यावं. आज बघता आपण जे उत्पादनं घेतो त्याचं पॅकिंग सर्वोत्तम झालं पाहिजे. बाजारात काय विकतं? जे चांगलं दिसतं ते विकतं, खरं आहे ना? जे चांगलं दिसतं ते विकतं. तेव्हा आपलं उत्पादन चांगलं दिसलं पाहिजे म्हणून आपण सर्वोत्तम पॅकिंग देण्याचा प्रयत्न आता अलीकडे करतो. त्यामुळं चांगल्या पॅकिंगमध्ये आलेला आपला चांगला माल
आपल्या हक्काच्या बाजारपेठेत गेला पाहिजे, त्याला चांगला दर मिळाला पाहिजे, ही भूमिका आहे. म्हणून आज अधिकचं बोलणार नाही. तो आज आपण बघताय या ठिकाणी मिनी सरस आहे. या जिल्ह्यातल्या फक्त 70 बचत गटाला किती स्टॉल आहेत? 60-70 स्टॉल आहेत. माझ्या माहिती पण 100-125 स्टॉल एका ह्याच्यामध्ये असले पाहिजे. बघा आपण अजून काय करता येते. तो 100-125 बचत गटांना स्वतःचा उत्पादित केलेला माल 5 दिवस इथं ठेवता येईल, 4 दिवस इथं ठेवता येईल. बाकीच्या दिवशी कुठं जायचं? बाकीच्या दिवशी तो माल कुठं विकायचा? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या पुढे आहे. म्हणून पाठीमागच्या वर्षी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं मला राज्याचा ग्रामविकास खात्याचा मंत्री आणि पंचायत राजचा मंत्री होण्याचं भाग्य लाभलं. आणि आता तुमचं उमेद आहे ते उमेद माझ्या मंत्रालयाच्या अंतर येतं. त्यामुळं आम्ही एक निर्णय घेतला. हा सरस जो होतो तो वर्षात एकदा आणि 5 दिवस होतो. इथं आला तर त्या सोयीसुविधा मिळत नाही. पण आता आम्ही नवीन निर्णय घेतला आहे. आमच्या महिला भगिनींच्या मालाला हक्काची बाजारपेठ जिल्ह्याच्या ठिकाणी मिळाली पाहिजे म्हणून आम्ही उमेद मॉलची संकल्पना आणली. ही संकल्पना फक्त आणली नाही, आता सोलापूर जिल्ह्याचा उमेद मॉल मंजूर झालाय. त्याचं भूमिपूजन आपण लवकरच करतोय आणि येणाऱ्या 1-1.5 वर्षाच्या आत सोलापूर जिल्ह्याचा स्वतःचा आमच्या बहिणींचा स्वतःचा मॉल, स्वतःच्या हक्काचा मॉल 20 कोटी रुपये खर्च करून जो 12ही महिने आमच्या महिलांच्या उत्पादनाला बाजारपेठ देणारा स्वतःचा हक्काचा मॉल आम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये बांधतोय. आणि तेव्हा खऱ्या अर्थानं आमच्या महिला भगिनींच्या मालाला हक्काची बाजारपेठ त्या ठिकाणी मिळेल. आणि वर्षातनं एकदा जो हा प्रकल्प काम करतो तो रोज तुमच्या हक्काची बाजारपेठ त्या ठिकाणी मिळेल. म्हणून मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना मनापासून धन्यवाद देईन की तो संकल्पना आम्ही त्यांच्यापुढे मांडली आणि त्याला खऱ्या अर्थानं त्यांनी बळ दिलं. आणि पहिल्या टप्प्यामध्ये 13 जिल्ह्यामध्ये उमेद मॉल होतोय आणि चालू वर्षामध्ये पुन्हा 10 जिल्ह्यामध्ये होतोय. म्हणजे 23 जिल्ह्यामध्ये आता आम्ही यावर्षी मॉलचं काम चालू करतोय. तेव्हा खऱ्या अर्थानं आमच्या महिला भगिनींना स्वतःची बाजारपेठ मिळेल. त्याच्या पुढं शिवसाहेब आमच्या सगळ्या बहिणींचं म्हणणं आहे. आता आमचे 60 बचत गट आहेत, आमचे 50 बचत गट आहेत. पण या बचत गटांना आम्हाला गावामध्ये एखादी बैठक घ्यायची म्हटलं, गावामध्ये आम्हाला बसायचं म्हटलं तर आम्हाला स्वतःचं हक्काचं ऑफिस नाही. ग्रामपंचायत आहे, ग्रामपंचायतीमध्ये चावी मागितली की मिळत नाही. आमचा स्वतःचा एखादा मोठा सभामंडपात येतात, अगदीच कुठेतरी बैठक घ्यायला लागते. पण आमच्या महिला भगिनींना स्वतःचा हक्काचं गावात ऑफिस असलं पाहिजे. म्हणून एक नवीन प्रकल्प आता मी हातामध्ये घेतोय आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या आशीर्वादानं की आता आम्ही गावातल्या प्रत्येक बचत गटासाठी आम्ही स्वतःचं हक्काचं ऑफिस गावामध्ये बांधण्याचा निर्णय घेतोय. आणि आमच्या बहिणींना स्वतःचं हक्काचं ऑफिस आता राहील की त्या ठिकाणी आमच्या भगिनी एकत्र येतील, स्वतःच्या व्यवसायाबद्दल चर्चा करतील, बचत गटातला समन्वय होईल आणि त्यातून आपल्याला काम करता येईल. अशा पद्धतीचा संकल्प आम्ही भविष्यासाठी या निमित्तानं करतोय. आपल्या सगळ्यांना माहिती आहे देवाभाऊ उमेद मॉलला पाठीशी आहेत, तुमचं ऑफिस बांधतील, महिला भगिनींच्या पाठीशी आहे. पण लाडक्या बहिणींच्या पाठीशी तर पक्के आहेत की नाही? बघा आपण बघितलं असेल आमच्या बहिणीला अभिमानानं स्वाभिमानानं जीवन जगता आलं पाहिजे, तिला समाजात मानाचं स्थान मिळालं पाहिजे. म्हणून लाडकी बहीण योजना आणली आणि मला वाटतं इथं सगळ्या लाडक्या बहिणी आहेत. खरं आहे ना? सगळ्या बहिणींच्या खात्यावर महिन्याला 1500 रुपये देवाभाऊ पाठवतात ना. येतं का नाही? येत आहे हक्काचे आपल्या
आता 1500 रुपये आपल्या खात्यावर येतात, जो सख्खा भाऊ सुद्धा करत नाही. करतो का? राखी पौर्णिमेला तुम्ही राखी बांधायला जाता आणि जेव्हा राखी बांधता भावाला तेव्हा 100 रुपये ताटात टाकताना सुद्धा भाऊ 100-200 रुपये 500 रुपये ताटात टाकताना 3 वेळा बायकोकडे बघतो, बायको म्हणली तरच टाकतो. खरंय का खोटं आहे? खरंय ना? आता साडीचा जमाना गेला, साडी सहजासहजी कोण भाऊ घेत नाही. खरंय ना? पण तुमचा देवाभाऊ महिन्याला बहिणीच्या खात्यावर 1500 रुपये टाकतो. लक्षात ठेवा, 1500 रुपये खात्यावर तुमचं येतं. खरंय ना? 100-200 रुपये जरी लागले कधी बहिणीला आमच्या आणि कुणाकडं मागितले, घरातच नवऱ्याकडं मागितलं तरी सुद्धा किती भाव खातो नवरा? कशाला पाहिजे? कालच दिले होते, किती राहिले, काय काय आणलं. खरंय की नाही? 100 रुपयाचा हिशोब किती वेळा द्यायला लागतो? द्यायला लागतो का नाही? आता तोच नवरा सकाळी उठतो तुमच्या कानात येऊन काय म्हणतो, तुझ्या खात्यावर काय शिल्लक आहेत का? खरं आहे का खोटं आहे? खरं आहे ना? हे कुणामुळे होतंय? कुणामुळे? देवाभाऊ. लक्षात ठेवा. तेव्हा आपला देवाभाऊ आपल्या पाठीशी उभा आहे, आपलं सरकार आपल्या पाठीशी उभा आहे. त्यामुळे आम्ही सगळेजण आपल्या पाठीशी ताकदीने उभा आहे. भविष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी करायला लागतील महिला सक्षमीकरणासाठी त्या सगळ्या गोष्टी आपण सगळे मिळून करूया, एवढंच या ठिकाणी सांगतो. आपल्या सगळ्यांना मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि लवकरच आपण स्वतःचा मॉल, स्वतःची हक्काची बाजारपेठ उभी करू असा शब्द देतो. माझ्या सगळ्या अधिकाऱ्यांचं मनापासून या ठिकाणी कौतुक करतो. आपण खूप मेहनत घेता, खूप काम करता. जगताप साहेब असतील, जंगम साहेब असतील, सगळे पदाधिकारी आणि खास करून आमचे उमेदचे सगळे कर्मचारी, त्यांचे मनापासून कौतुक करतो. ती गावागावामध्ये फिरून काम करतात, बचत गटाच्या महिलांना मार्गदर्शन करण्याचं काम करतात, त्यांना संघटित करण्याचं काम करतात. पण एवढ्यावर समाधान मानायचं नाही. मोदींनी काय सांगितलंय? माझी प्रत्येक भगिनी लखपती झाली पाहिजे आणि ती जोपर्यंत लखपती होत नाही तोपर्यंत उमेद बंद होणार नाही. तर कोणतरी येऊन सांगतो उमेद बंद होणार आहे, आता कसं होणार? तर उमेद बंद होणार नाही हे या निमित्तानं सांगतो. आपल्या सगळ्यांना मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. आयुक्त सचिन ओंबासे साहेब. हो विनोद दादा. गेट हो रहा था.